की आम्ही अजिबात बोललो नाही आहोत एकमेकांशी. अख्खा सिनेमा जे काही 25-30 दिवस आम्ही तिकडे शूट केलं, आम्ही एकमेकांकडे बघितलं सुद्धा नाही. आम्ही रोमॅन्टिक सीनच्या वेळेला सुद्धा असं एकमेकांकडे खाऊ गिळू अशा नजरेने एक पाहत उभे असायचं. तो सॉरी म्हणाला. सॉरी वॉटेवर जे काही आमच्यात जे काही झालं असेल ते. आणि मला त्यांनी हे व्हेज आहे म्हणून पनीरसारखंच आहे पनीरसारखंच म्हणून काहीतरी खायला घातलं आणि नंतर त्यांनी मला नाव सांगितलं काय आहे ते. आणि त्याच्यानंतर जी माझी कंडिशन होती ती मला खूपच असं. आणि कित्येक लोक येऊन आम्हाला कॉंग्रॅट्स करून गेली की अरे तुम्ही तुमचं नवीन लग्न झालंय सो कॉंग्रॅच्युलेशन. सो आम्ही खूप हसलो होतो. ना तुम हमें जानो न हम तुम्हें जाने मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम. नमस्कार, मी मेधावी खोडके. महाराष्ट्र टाइम्स मनोरंजनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. एक राधा एक मीरा या चित्रपटाच्या निमित्ताने माझ्यासोबत आहे सुंदर गोड अशी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे. सगळ्यात आधी खूप खूप स्वागत आहे तुझं. थँक्यू सो मच. तर आता नवीन वर्ष पण सुरू झालं आहे, त्यासाठी सुद्धा तुला खूप खूप शुभेच्छा. काही संकल्प केलाय का? लिहायचं आहे मला या नवीन वर्षामध्ये, तो माझा संकल्प आहे आणि होपफुली तो पूर्ण होईल. म्हणजे काही स्क्रिप्ट्स आहेत की ज्या अर्धवट पडून आहेत माझ्या गेली काही वर्ष, मला त्या पूर्ण करायच्या आहेत. ओके. मन हा शब्द तुझ्यासाठी लकी आहे का? कारण की चित्रपट त्याच नावाने आहेत. हो म्हणजे हो, मन फकीरा झाला माझा पहिला सिनेमा, मनाचे श्लोक दुसरा सिनेमा आता आम्ही रिलीज करू. आणि मनस्वी म्हणजे मनचं काम करते मी एक राधा एक मीरामध्ये. हरकत नाही आहे असं म्हणणं की हा शब्द लकी आहे, हे नाव लकी आहे. अच्छा. आता परदेशात हे शूट झालेलं आहे या चित्रपटाचं, तर तिथलं काही वेगळेपण किंवा तिथे काही असं पाहून एक तू दिग्दर्शक आहे तर बाबा हे पाहिल्यानंतर मला असं वाटतं की हे करावं असं काही इच्छा झाली का? ऐगो फिरावंसं वाटलं, कारण आम्ही इतक्या सुंदर ठिकाणी स्लोवेनियामध्ये आम्ही शूट केलं, आम्ही ऑस्ट्रियामध्ये शूट केलं. लेक ब्लेड हा काय म्हणूया जगामधली जी अत्यंत सुंदर स्थळ आहेत त्याच्यापैकी एक आहे. त्याच्या काठावरती आम्ही शूट केलं आहे, आम्ही तिकडे राहिलो आहे. तर त्यामुळे इटलीमध्ये आम्ही शूट केलं आहे, आम्ही स्वित्झर्लंडमध्ये शूट केलं आहे. तर त्यामुळे ते बघितल्यानंतर काम करण्यापेक्षा इथे येऊन मस्त सुट्टी काढून काही दिवस यावं आणि एन्जॉय करावं असं जास्त वाटलं. पण वी हॅड फन, खूप मजा आली आम्हाला तिकडे शूट करताना. ओके. तिथलं काही वेगळेपण किंवा असं गमतीशीर किस्सा असं काही घडलं आहे? गमतीशीर किस्सा काहीच घडला नाही आमच्या सिनेमामध्ये. मी आणि काश्मीर फक्त भांडलो आणि सिनेमाच्या शेवटच्या दिवशी आमची मैत्री झाली, एवढाच गमतीशीर किस्सा घडला. की आम्ही अजिबात बोललो नाही आहोत एकमेकांशी. अख्खा सिनेमा जे काही 25-30 दिवस आम्ही तिकडे शूट केलं, आम्ही एकमेकांकडे बघितलं सुद्धा नाही. आम्ही रोमॅन्टिक सीनच्या वेळेला सुद्धा असं एकमेकांकडे खाऊ गिळू अशा नजरेने एक पाहत उभे असायचो आणि ॲक्शन म्हटल्यानंतर आम्ही नीट वागायचो, हसून विसून काय जो काही रोमॅन्स आहे तो करून आम्ही परत वेगळे व्हायचो. तर एवढंच घडलं होतं. पण शेवटच्या दिवशी काय घडलं माहिती नाही, पण वी बिकेम फ्रेंड्स. आणि मी आता मी हे अगदीच सांगते की माझ्याकडे काश्मीरच्या घराची किल्ली आहे गौरीने दिलेली, की कधीही काही लागलं मुंबईमध्ये काही झालं तरी हे तुझं घर आहे, इकडे येऊन राहा, एवढी म्हणजे नाव दे बिकेम माय फॅमिली. तर खरं तर मी या प्रश्नाकडे येणारच होते. तू जशी म्हणालीस की शेवटी तुमची मैत्री चांगली झाली किंवा वाईब जुळलं, नेमकं काय कारण असावं तुला काय वाटतं? काय झालं असं शेवटी? तो सॉरी म्हणाला. सॉरी वॉटेवर जे काही आमच्यात जे काही झालं असेल ते वॉटेवर वी सेड सॉरी टू इच अदर दॅट आपण थोडं जास्त काही कारण नसताना असे वागलो. सो आणि तो पण सॉरी म्हणाला. सो आय थिंक दॅट वॉज अ रिझन आमची मैत्री झाली. या मूवीमध्ये जसं राधा आणि मीरा अशी भूमिका आहे, त्यामधली रिअल तू कोण आहेस, राधा की मीरा? आय डोंट नो. मी कधी कधी मला राधा वाटते, कधी कधी मी मीरा वाटते. सो त्याचं उत्तर तुम्हाला थिएटरमध्येच मिळेल आणि त्यासाठी त्या उत्तरासाठी तुम्ही थिएटरमध्ये गेला. चित्रपटात नाही, खऱ्या आयुष्यात? खऱ्या आयुष्यात मी रुक्मिणी वगैरे यार. मला माझा कृष्ण मिळाला आहे. तर मी राधा आहे ना मी मीरा आहे. मला जे कोणी हवं होतं माझ्या आयुष्यामध्ये स्वप्नीलच्या रूपात मला तो मिळाला आहे. त्यामुळे खऱ्या आयुष्यात मी त्या दोघींचंही प्रेम पण मी अनुभवलेलं आहे. मला असं वाटतं की प्रत्येक मुलगी ही कधीतरी राधा असतेच वयाच्या एका काय म्हणूया टप्प्यावरती. कधीतरी मीरा पण असते, कधी ती रुक्मिणी असते, कधी ती द्रौपदी असते, कधी ती ह्या ज्या सगळी जी कॅरेक्टर्स आहेत ना त्या कॅरेक्टरची प्रत्येक शेड म्हणूया त्या कॅरेक्टरचं काहीतरी सत्व प्रत्येक बाईमध्ये असतं आणि ते वेगवेगळ्या वेळेला वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती ती अनुभवत असते.
त्यामुळे हां. ओके, हा चित्रपट पाहायला गेला तर प्रेमा रिलेटेड आहे, लव्ह स्टोरी आहे. त्यामध्ये प्रेमाचा अर्थ काय सांगशील? मला असं वाटतं प्रेम म्हणजे निस्वार्थीपणाचा एपिटोम ज्याला जिथे असू शकतो त्याला आपण प्रेम म्हणतो. मग ते आता माझ्या घरी आमचा श्वान आहे, म्हणजे काय माझा पाळीव आमचा मुलगा आहे कार्बन. तर त्याच्या रूपाने मला किंवा स्वप्नील भेटल्यानंतर मला खरं प्रेम काय असतं किंवा प्रेम म्हणजे काय असतं, ज्याच्यामध्ये तुम्ही एकमेकांना जगू देता, तुम्ही एकमेकांसाठी जीवापाड जाऊन प्रयत्न करता. तर प्रत्येकाच्या प्रेमाच्या तुमच्या आईवडिलांवरती असलेलं सुद्धा ते प्रेमच असतं. तुम्ही त्यांच्यासाठी वाटेल नाही, तुम्ही त्यांच्यासाठी मरू शकता, म्हणजे तुम्ही जीव देऊ शकता. तर ही जी व्याख्या आहे ना, ते पोटामध्ये बरं वाटत राहणं आणि ते शेवटपर्यंत ते फिलिंग तसंच राहणं, याला बहुतेक प्रेम म्हणतात. पार्टनरसाठी असं छान कोणतं गाणं डेडिकेट करशील का? बापरे, खूपच अवघड आहे. पण कायम मी स्वप्नीलसाठी कायम एक गाणं म्हणत आली आहे की ना तुम हमें जानो ना हम तुम्हें जाने, मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया. वाव, फॅन्टॅस्टिक. ओके, अजून एक, आता जसं मगाशी आपलं बोलणं झालं की परदेशात हे शूट झालं, तर तिथे फॅन्टॅसी म्हणजे बऱ्याच गोष्टी तू सांगितल्यास, पण त्याचबरोबर तिथलं फूड काही वेगळं किंवा जे तुला आवडलं किंवा काहीतरी वेगळं काहीतरी नाव आहे किंवा पाहिल्यावर आपल्या महाराष्ट्रात किंवा इंडियात जसं दिसायला पण त्याचं नाव वेगळं काही आहे, असं काही? आय थिंक मी तेव्हा व्हेजिटेरियन होते कम्प्लिटली, त्यामुळे माझे जेवणाच्या बाबतीमध्ये हाल झाले होते, कारण खूप इंडियन गोष्टी तिकडे मिळत नव्हत्या. त्यामुळे मी भरपूर फळं खाल्ली होती. पण मला आठवतं शेवटच्या दिवशी सगळेजण काहीतरी खात होते आणि मला त्यांनी हे व्हेज आहे म्हणून, पनीरसारखंच म्हणून काहीतरी खायला घातलं आणि नंतर त्यांनी मला नाव सांगितलं काय आहे ते, आणि त्याच्यानंतर जी माझी कंडिशन होती ती मला खूपच असं झालं होतं. ते खाताना मी आवडीने खाल्लं नाही, खाताना असं वाटलं नाही, आवडीने खाल्लं. आणि नंतर मला कळलं की ओके फाईन, हे व्हेज नव्हतं. काय होतं नाही आत्ता आठवत नाहीये मला, पण ते व्हेज नव्हतं. मे बी चिकन असेल, काहीतरी समथिंग एल्स, बट व्हेज नव्हतं एवढं मला आठवत आहे. पण त्याच्यावर मी एनिवे नॉनव्हेज खायला सुरुवात केली. त्यामुळे ओके, म्हणजे एवढं आवडलं म्हटल्यावर तू परत ते खाणारच, असंच तुला म्हणायचं? आवडलं होतं, हो हो हो, बट नॉट नेसेसरीली मी खाईन असं. पण ॲक्च्युली तेव्हा ना मी खूप, माझं लग्न झाल्यानंतर मी फूड एक्सप्लोअर करायला सुरुवात केली विथ स्वप्नील. तोपर्यंत मी खूपच कन्झर्वेटिव्ह होते विथ माय फूड. मला सगळं घरात बनवलेलंच आवडायचं वगैरे, बाकी मी काहीच खायचे नाही वगैरे वगैरे वगैरे. सॅलड्स खायचे नाहीत, मला दुसऱ्या देशातल्या पदार्थांच्या चवींसाठी मी कम्प्लिटली बंद होते. तर स्वप्नीलशी लग्न झाल्यानंतर मग आता मी सगळं खाते, जगातलं सगळं, म्हणजे ॲटलिस्ट आय कॅन ट्राय, आणि मला आवडतं सुद्धा. पण तेव्हा मी तशी नव्हते. ही भूमिका करताना तुला काही असं वेगळेपण जाणवलं किंवा त्यातून काही शिकायला मिळालं, असं काही? नाही, शिकायला काही, ही प्युअरली लव्ह स्टोरी आहे, त्यामुळे त्याच्यातून शिकण्यासारखं काहीच नव्हतं. पण मी माझे लुक्स खूप जास्त एन्जॉय केले त्या सिनेमामधले. मी आयुष्यात कधी केस रंगवले नव्हते, पाहिलं मी, खूप सुंदर. तर तसा हेअरकट मी कधी केला नव्हता, किंवा तसा मेकअपसुद्धा मी त्याच्या आधी कधी एक्सप्लोअर केला नव्हता, कपडे वगैरे. सो आय वॉज एन्जॉईंग इच अँड एव्हरीथिंग. सायकलिंग करायला मिळालं त्या सिनेमाच्या निमित्ताने, मला गाडी चालवायला मिळाली युरोपमध्ये. त्यामुळे मी खूप तसं शूट करताना ते एक्सपिरियन्सेस खूप मजेशीर होते माझ्यासाठी. अच्छा, तेव्हा कलर केला म्हणून असं आवडलं म्हणून परत केलं, असं काही? नाही, मी आता परत केला. मी म्हटलं काहीतरी निदान त्या रोलमध्ये काहीतरी एकदा सिमिलॅरिटी. आणि एनिवे मी थोडासा लुक चेंज करण्यासाठीची अपॉर्च्युनिटी बघत होते, आणि एक राधा एक मीरा येतं म्हटलं की ठीक आहे थोडंसं. पण मी तेव्हा नंतर आत्ता केलं आहे, त्यामुळे. ओके, तरी पण त्यामध्ये तुला नेमकं कोणता लुक आवडला किंवा कसं डिफाईन करशील? असं नाही मला सांगता येते, कारण प्रत्येक लुक वेगळा होता आणि सरांनी खूप कष्ट घेतले होते त्या प्रत्येक आउटफिटसाठी. तर असं मला असा एक नाही, पण आय थिंक आमचा जो लग्नाचा म्हणजे तो आहे, कारण गाण्यामध्ये सुद्धा आहे आणि प्रोमोमध्ये सुद्धा आहे, तो जो व्हाईट गाऊन होता त्याची एक मला मजा आठवती आहे की तो एक खूप मजा आली होती आम्हाला तो लुक जेव्हा झालं होतं. आणि मी आणि काश्मीर असे थांबलो होतो त्या चर्चच्या बाहेर, आणि माझ्या हातामध्ये बुके होता आणि काहीतरी एक वेगळा शॉट होता की आम्ही तिकडून निघतो वगैरे वगैरे वगैरे. आणि
सर तिकडे तयारी करत होते शॉर्टची आणि मी आणि काश्मीर थांबलो होतो आणि कित्येक लोक येऊन आम्हाला कॉंग्रॅट्स करून गेली की अरे तुम्ही तुमचं नवीन लग्न झालंय सो कॉंग्रॅच्युलेशन. सो आम्ही खूप हसलो होतो. सो तो एक लुक माझ्या खूप जास्त लक्षात राहिला. ओके. काय होतं ना, बऱ्याच वेळेस कोणतं लुक कॅरी करायला आपल्याला कठीण जातं किंवा आवडतं किंवा नाही आवडत, तर तसं काही होतं? नाही, तसं काहीच नाही झालं. एकतर आय वॉज व्हेरी कम्फर्टेबल. उलट मला असं वाटलं मला आश्चर्य वाटलं की मी एवढी कम्फर्टेबल कशी आहे. पण क्रेडिट गोज टू महेश सर आणि कश्मीरसुद्धा की ज्यांनी खूपच जास्त कम्फर्टेबली मला ते सगळं कॅरी करायला मदत केली. ओके. सो प्रेम म्हटलं की बऱ्याच मुलींचं असतं की मला अशी डेट आवडेल, तशी डेट आवडेल. तर तुझं असं काही आहे का की मला ह्या पद्धतीची डेट आवडते? नाही गं, मला घरामध्ये घरचं मला बनव, जेवू घाल आणि आपण मस्त झोपूया, आपण कुठेच नको जायला, अशी डेट जास्त आवडते. आणि मी कायमच खूप मी बाहेर जाणारे किंवा खूप पार्टी करणारे किंवा अशी मी कधीच नव्हते. मी नाही पण आहे. म्हणजे 31 डिसेंबरला रात्री 10 वाजता आम्ही झोपून गेलो होतो मस्त दिवसभर खूप छान शूट करून. तर इतपतच आहे म्हणजे मी. तर त्याच्यामुळे माझ्यासाठी अशी डेट वगैरे असं मी काही खूप नाही. पण जिथे कुठे जाईन तिथे मला तिकडच्या बिकॉज ऑफ स्वप्नील मला खायला आवडतं आणि तिकडची लोकेशन्स आणि तिकडच्या माणसांमध्ये जाऊन गप्पा मारायला आणि जाणून घ्यायला आवडतं. सो शेवटी प्रेक्षकांना काय सांगशील या चित्रपटाबद्दल? मी एवढंच म्हणेन की प्रेमाच्या आठवड्यामध्ये आमचा सिनेमा येतो आहे. 8 फेब्रुवारीला एक राधा एक मीरा रिलीज होतो आहे. तर प्रेमाचे, राधेचे आणि मीरेचे वेगवेगळे रंग बघण्यासाठी थिएटरमध्ये जा. आणि हा थिएटरमध्ये जाऊनच बघण्याचा सिनेमा आहे. त्याची स्केल वेगळी आहे. त्यामुळे थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. ओके. सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.